तू आत्ताच्या आत्ता चालते होय माझ्या घरातून, बाकीचं काहीच सांगू नको मला. समजलं का? आता माझ्या डोक्याचा पारा चढवू नको. आता माझी सटकली. हावरे हावरे टकल्या, तुले सोड्या करता लगन केलं का तू असे? हा, आता त्याची सटकले, मग इथं पुरी खटकली आता. तू जास्त पारा सरकू नको, सांगतोय तुला अजून बी. प्रत्येक गोष्टीत माया मान मर्यादा सोडून दिलाय तू ना. आता पुरं भुजगावना करून टाकलं माया. या गोष्टीला बी तुम्हीच कारणीभूत आहे म्हटलं, समजलं का? बुजगावना तुमच्या गुणानं झाले तुम्ही. कुठली गोष्ट सांगेल तुम्हाला आजपर्यंत केली नाही माही. मी सांगते एक तर करता दोन, आणि प्रत्येक ठिकाणी उलट करत आले आतापर्यंत. काय शहाणपणा शिकून राहिले तुम्ही? पदोपदी माया अपमान करती तर करते अजून. माया शहाणपणा काढून आली का अजून? हा, जावा तावा मायाशी बोलत राहते, काम धंदा करायचा पत्ता नाही. पुऱ्या घरामध्ये नुसती फोन क्वीन होऊन गेली तू. अक्कल ना मक्कल ना गदडा अक्कल. स्वतःला लय शहाणी समजून राहिली तू. अहो शहाणी समजून आली नाही, शहाणी आहेच मी, म्हणून तुमचा ठिकाणा आहे. नाही तर आहे तेवढे हे 2-4 केस आहे टाकल्यावरचे आज लोक उडून गेले असते, समजले का? मी होती म्हणून संसार करत आले, नाही तर आतापर्यंत कधीची दुसरी असते चुना लावून गेले असते. तू काय चुना लावून गेली असती? मी साधा बोळा गोकुळ भेटला तुले म्हणून तुला या गोष्टी सुसूर आल्या बोलण्या. सगळा खेळ तू या फोनामुळे उडाला. माय सांगते तशी वागून राहिली तू. मायचा ऐकून पुऱ्या खेळ खंडोबा करला तू ना घराचा. फोन का मी एकटीच वापरून राहिली का? सगळी दुनिया वापरते फोन. काय फोनचं निमित्त लावून राहिले, गाय देऊ राहिले मला भाटाचं जातचे. तू तोंड सांभाळ बरं, नाही तर थोबाडा फोन टाकीन मी तुया, सांगतोय अजून बी. हात तर लावून पहा, नाही एका टकल्याचे 2 टकले गेले तर नाव नाही सांगणार मग मी बी. समजलं का? लय झालं तुमचं, मी बी ऐकत आला आतापर्यंत तुमचं. कुठल्याच गोष्टीत मला सुख नाही तर नाही. शब्दा परत माझा अपमान करता तुम्ही. आता मी सहन करणार नाही. अरे काय लावला सकाळी सकाळी? लोक देवाचं नाव घेता आणि तुम्ही सकाळी सकाळी उद्धार करून राहिले माया चांगला. येले कारणीभूत तूच मा. तू ना खेळ सुरू केला हा समजा. तू म्हणे माया पसंतच्या पोरशी लग्न कर म्हणे, खानदानी लेकरू आहे म्हणे, पुऱ्या घराला पुढे घेऊन जाईन, प्रगती करीन म्हणे. चांगली प्रगती करू राहिली दे, प्रत्येकाचा पान उतारा करू राहिली दे. सगळा खेळ हा मोबाईलमुळे चालू आहे. दिवस झाला की मायले फोन, दुपार झाली की मायले फोन, संध्याकाळ झाली की मायले फोन. आणि फोनवर काय बोलता तर जेवली का आणि खाल्लं काय? भाऊ जास्त तोंड पकडू नको तू बी. हा सगळा खेळ तू न उभा करला आहे. काही गरज नव्हती साखरपुड्यात तिला मोबाईल द्यायचा. मोबाईल तू न दिला, सुरुवात तू न करली. आता डोक्यावरून पाणी जात आहे तर मला म्हणतो तू की तू न खेळ केला. लेकरू तर खानदानीशी अजून मी, पण ते मोबाईलमुळे पांगलं. मोबाईल लय येडा बनवून टाकलं तिला, पण तिच्या मायले बी. तिची माय तशी आणि हे तशी. हागलं मुतलं तेवढं फोनवर बोलणं चालू राहतं त्यांचं. ना त्यांचं तुझ्याकडे ध्यान ना माझ्याकडे ध्यान. बस करा आते बाई तुम्ही बी. तुमच्या पोरींकडे नाही का फोन? तुमच्या पोरींकडचा कसा दिसत नाही तुम्हाला फोन? मायास कसा फोन दिसू राहिला? आम्ही प्रेमाचे बी 2 शब्द बोललेत तुम्हाला, त्याचं वाईटच दिसू राहिला. कावीळ वैर माणसाला जग पिवळं दिसतं तसा. मला काहीच सांगू नका तुम्ही. या सगळा खेळ मोबाईलमुळे झाला आहे. त्या मोबाईल काढणाराचं बी मडं जावं आणि तुमचं बी मडं जावं. तुम्ही एकमेकाचे झिट्या उपटा का एकमेकाचे पाय उपटा, मला काहीच सांगू नका. तुम्ही निपटत बसा आता. मी तुम्हाला शेवटचं सांगते आता, याच्या पुढे जर मला फोनवरून तुम्ही बोलले तर मायाहून कोणी वाईट नाही. मग तुम्ही हे आणि मी हे. पाहिलं का मंडळी, फोनमुळे काय घुसलं जाती आमच्या घरात. तर तेव्हा फोन तुम्ही बी घ्या, पण त्याला मर्यादा ठेवा, नाहीतर असे घराची राख रांगोळी होऊन जाईल तुमच्या बी. मोबाईलचा उपयोग योग्य ठिकाणी केला तरच त्याचा फायदा आहे, नाही तर घराचे घर उद्ध्वस्त होऊन शांती भंगायला टाईम लागणार नाही. आता माझी जशी साईड झाली आहे कसं ताट होऊन, तशी तुमची साईड होऊ नये तेवढ्याकरता सांगतो. मोबाईलचा योग्य ठिकाणी योग्य तोच वापर करा.